आज ही आळशी मुलगी तुमच्यासाठी घेऊन आली आहे या इझी पीझी रेसिपीमध्ये एक अशी रेसिपी जी रेसिपी आळशी लोकांना सुद्धा करायला आळस येणार नाही. आणि त्यासाठी तुम्हाला लागणार आहे दही, कांदे, थोडीशी लसूण आणि कोथिंबीर. सगळे आपण एकदम बारीक बारीक चिरून घेतलेलं. मेन इन्ग्रेडियंट म्हणजे दही. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पाणी नाहीये, हे एकदम असं जाड आहे. आपल्याला हे जाड दही एका भांड्यामध्ये घेऊन फक्त फिटायचं. इथे आपण रेसिपी बनवायला स्टार्ट केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण ऍड केलेले 2 टेबलस्पून तूप आणि बारीक चिरलेला कांदा. हा कांदा मस्त असं परतवून घ्यायचा आहे. तो थोडासा असा ना पिंकिश कलरचा झाला की नंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत बारीक बारीक चिरलेलं लसूण. मध्ये ऍड करणार आहोत हळद, लाल मिरची पावडर. शिजल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मग फेटाळलेलं दही याच्यात घालायचं. लक्षात ठेवा की गॅस बंद करूनच आपल्याला दही घालायचं आहे, नाही मस्त असं ढवळून घ्या. इथे आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ घालून झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे ती म्हणजे साखर. मी जसं झालं ना तसं मी पटकन खायला सुद्धा सुरुवात केली आणि रिव्ह्यू द्यायला विसरली. सो मी खरं सांगू, जेव्हा तुम्ही याचा फर्स्ट बाईट घेतात, जेव्हा तुम्हाला एकदम असं क्रीमी क्रीमी वाटतं, नंतर मसाला असल्या कारणाने थोडंसं तिखट, आणि जेव्हा तुमचं घेऊन होऊन जातं म्हणजे तुमचा पूर्ण तो घास संपला जातो, त्यानंतर थोडंसं असं गोडूस सुद्धा लागतं. सो माझ्यासाठी ही डिश परफेक्ट आहे. आणि आता तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला ही डिश कोणाबरोबर शेअर करायची आहे. तर एका अशा व्यक्तीबरोबर जी भरपूर आळशी आहे आणि तिला जेवण करायला कंटाळा येतो, पण तिला नेहमी भूक लागलेली असते.